हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्राईस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स येत आहेत ह्याचा अभ्यास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघू, तो म्हणजे फॅक्टर्स डिटरमाइनिंग इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. त्यामधला पहिला पॉईंट आहे नेचर ऑफ कमोडिटी. त्याच्या अंडर बघा, by nature goods may be classified into necessary goods and luxury goods. People spend a greater amount of their income on the purchase of necessaries of life such as food, grain, milk, cloth, etc. They have to purchase these commodities whatever be their price. Therefore, demand for such necessities is inelastic. On the other hand, the demand for luxury goods is elastic. Example, diamond, jewelry, etc. नेचर ऑफ कमोडिटी म्हणजे काय? वस्तूंचे स्वरूप मीन्स नेचर ऑफ कमोडिटी. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की नेचर ऑफ गुड्स थ्रू आवश्यक वस्तू अँड लक्झरीज वस्तूंचे क्लासिफिकेशन केलं जातं. तसंच पीपल्स म्हणजे लोक. ओके, मग लोक आपल्या इन्कमचा एक मोठा हिस्सा हा फूड, ग्रेन, मिल्क, क्लोथ म्हणजेच कपडे किंवा दूध किंवा अन्नधान्य जे असतं यासाठी म्हणजे या ज्या लाईफच्या एक्सपेन्सेस आहेत यावर खरेदी करतात, म्हणजे यावर खर्च करतात. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. मग ह्या ज्या गरजा आहेत म्हणजे दूध म्हणा किंवा कापड किंवा अन्नधान्य ह्यासुद्धा लाईफचे एक इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस आहेत. जरी ते खर्च असले तरी ते लाईफसाठी, आपल्या जीवनासाठी ते इम्पॉर्टंट असतात. मग लोक आपल्या इन्कममधला थोडासा पार्ट हा या सर्व ज्या गरजा आहेत, या सर्व जे एक्सपेन्सेस आहेत ह्यावर खर्च करतात. ओके, त्याचप्रमाणे त्यांना या वस्तू खरेदी कराव्या लागतात. म्हणजे हे जे खर्च आहेत हे खर्च त्यांना करावे लागतात, कारण आपल्या रेग्युलर लाईफसाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सो आपल्याला हे खर्च करावेच लागतात. तिथे आपण काटकसरपणा किंवा कंजूसपणा करू शकत नाही. ओके, कारण बिकॉज हे अन्नधान्य किंवा दूध, कापड हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट्स. त्यामध्ये बघा, the electricity of demand depends upon number of substitutes available. If the commodity has greater number substitutes available in the market, the demand will be elastic. For example, tea, coffee or beverage such as Pepsi, Coca-Cola, etc. have more elastic demand. But if the commodity has to substitute, the demand will be inelastic. For example, common म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट्स म्हणजे पर्याय उपलब्धता. आपण हे आधीच्या डिमांड फंक्शनमध्ये पण आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे की मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या प्रोडक्टसाठी दुसरा ऑप्शन अवेलेबल असतो तेव्हा त्याचा इफेक्ट डिमांडवर होतो, ग्राहकांच्या डिमांडवर त्याचा इफेक्ट होतो. ओके, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मीन्स लवचिक मागणी ही अवेलेबल ऑप्शन्सच्या संख्येवर डिपेंड असतं. म्हणजे मार्केटमध्ये जे ऑप्शन्स अवेलेबल असतात त्यावर ते डिपेंड असतं. डिमांड जी असते ही त्यावर डिपेंड असते. जर वस्तूंसाठी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने ऑप्शन्स अवेलेबल असतील तर फॉर एक्झाम्पल त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे टीला और काय आहे ऑप्शन, तो कॉफी. म्हणजे ही चॉईस असते माणसाची. जर माणसाला एखाद्याला जर तुम्हाला वाटत असेल किंवा मला वाटत असेल की मला टी नको आहे, चहा नको आहे, मग त्याला ऑप्शन काय आहे, तो कॉफी. मग मी कॉफी घेऊ शकते. ओके, किंवा पेप्सी, कोका-कोला हे जे प्रोडक्ट्स आहेत हिची डिमांड ही लवचिक असते. म्हणजेच ही डिमांड जी आहे ही लवचिक असते. का ही डिमांड लवचिक असते, इलॅस्टिक डिमांड का असते, तर ह्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. टीला कॉफी आहे, पेप्सी, कोका-कोला हे ऑप्शन्स आहेत. आणि जेव्हा ऑप्शन्स हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात तेव्हा डिमांड ही लवचिक म्हणजे इलॅस्टिक डिमांड असते. नंतर तिसरा पॉईंट बघा, कन्झ्युमर हॅबिट्स. त्यामध्ये बघा, कन्झ्युमर हॅबिट्स, टेस्ट, प्रेफरन्सेस etc. also affect the electricity of demand. If a commodity is habit forming, then demand for such commodity is inelastic.
फॉर एक्झाम्पल सिगारेट टू स्मोकर हॅज इनइलॅस्टिक डिमांड. कन्झ्युमर हॅबिट्स, आपण आधी जो डिमांड फंक्शनचा अभ्यास केला त्या टॉपिकमध्ये आपण बघितलं असेल की हॅबिट, टेस्ट अँड प्रिफरन्सेस. मग इथे पण त्यांनी तेच म्हटलं की कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहक, कन्झ्युमर्सच्या हॅबिट, टेस्ट अँड प्रिफरन्सेसचा इलेक्ट्रिसिटी डिमांडवर अफेक्ट होतो. जर आपल्याला एखाद्या वस्तूची सतत सवय असेल, एखादी वस्तू आपण जर रेग्युलरली आपल्या लाईफमध्ये यूज करत असू, जेव्हा आपण एखादी गोष्ट रेग्युलर यूज करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची सवय होते. मग जर आपण आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट रेग्युलरली यूज करत असू किंवा करायची जर आपल्याला सवय असेल तर त्या वस्तूची डिमांड ही म्हणजे त्या वस्तूची डिमांड करणं हे इम्पॉसिबल असतं, इनइलॅस्टिक असतं. किंवा फॉर एक्झाम्पल त्यात त्याने दिलं आहे सिगारेट टू स्मोकर हॅज इनइलॅस्टिक डिमांड. सिगारेट ही तशीही आपल्या हेल्थसाठी हार्मफुल असते, पण ज्या लोकांना त्याची सवय असते ते लोक त्याची ऑर्डर किंवा त्याची डिमांड करतातच, कारण त्यांना रेग्युलरली सवय झालेली असते त्या गोष्टीची. बट सिगारेट ही हेल्थसाठी अजिबात चांगली नाही आहे, इज नॉट गुड फॉर हेल्थ. पण ज्यांना सवय आहे त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन अवेलेबल नसतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी दिला आहे तो म्हणजे नंबर्स ऑफ युजेस ऑफ कमोडिटी. त्यामध्ये बघा, इफ अ कमोडिटी हॅज नंबर ऑफ युजेस इट्स डिमांड इज इलॅस्टिक. फॉर एक्झाम्पल, इफ द प्राइस ऑफ अ कोलफिल्ड इज इट्स क्वांटिटी डिमांडेड विल राईज बिकॉज देअर विल बी डिमांड फ्रॉम households, industries, railways, etc. On the other hand, if a commodity has only one use, its demand is inelastic. Number of uses of a commodity म्हणजे काय, तर वस्तूंच्या वापराची संख्या मीन्स नंबर ऑफ युजेस ऑफ अ कमोडिटी. ह्यामध्ये ते काय म्हणतायत, जर एखाद्या वस्तूची युजेस करण्याची संख्या जास्त असेल तर डिमांड ही लवचिक म्हणजेच इलॅस्टिक असते. म्हणजेच त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे, जर कोळशाची प्राईस कमी झाली तर त्याची डिमांड वाढते. म्हणजेच आता इथे त्यांनी कोळशाचं उदाहरण दिलं आहे, आपण इन जनरल पण म्हणू शकतो की जेव्हा एखाद्या प्रोडक्टची प्राईस ही कमी होते तेव्हा आपोआपच त्याची जी डिमांड असते ती वाढते, कारण कस्टमर्स जे असतात ते आपोआप त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात. मग इथे त्यांनी कोळशाचं उदाहरण दिलं आहे. पण नॉट ओन्ली कोळसा, मार्केटमध्ये कोणताही प्रोडक्ट असो, जेव्हा त्या प्रोडक्टची किंमत हाय असते तेव्हा त्या प्रोडक्टसाठी डिमांड ही कमी असते. ज्यांना पॉसिबल असतं, ज्यांच्या बजेटमध्ये असतं ते घेतात. पण जेव्हा त्याच वस्तूची प्राईस ही कमी होते तेव्हा आपोआपच डिमांड जी असते ती वाढत जाते. बिकॉज हाऊसहोल्ड्स, इंडस्ट्रीज, रेल्वे इत्यादी जे सेक्टर्स आहेत ह्यांच्याकडून डिमांड ही वाढते ह्या गोष्टींसाठी. दुसरीकडे जर एखाद्या वस्तूचा फक्त एकदाच यूज केला असेल तर त्याची डिमांड ही कॉन्स्टंट नसते. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण रेग्युलरली यूज करत नसू, कधीतरी एकदा यूज केली असेल किंवा त्या वस्तूचा वापर हा जास्त होत नसेल तर त्याची जी डिमांड असते ती कॉन्स्टंट नसते. कॉन्स्टंट मीन्स स्थिर नसते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टाईम. त्याच्या अंडर बघा, in short run demand for a commodity will be inelastic. On the other hand, in a long run demand for commodity will be more elastic. For example, if the rise in price of electricity goes up, it is very difficult to cut its consumption in short run, but in long run, if price rise, people will plan for substitutes such as fluorescent bulb etc. so that they use less electricity. म्हणजे टाईममध्ये ते काय म्हणतायत, त्यांना काय म्हणायचं आहे की शॉर्ट रनमध्ये वस्तूंची डिमांड ही लाँग रन इनइलॅस्टिक असते, म्हणजे अस्थिर. इनइलॅस्टिक म्हणजे अस्थिर. मग शॉर्ट रनमध्ये वस्तूंची डिमांड ही लाँग रन इनइलॅस्टिक असते, तर कमी वस्तूची डिमांड ही इलॅस्टिक असते. म्हणजे जर इलेक्ट्रिसिटीच्या प्राईजमध्ये वाढ झाली तर कमी पिरियडमध्ये त्याचा यूज कमी करणं हे खूप डिफिकल्ट असतं. ओके. पण प्राईस वाढल्यास पीपल फ्लोरोसेंट बल्ब इत्यादी ऑप्शन्सचा अवलंब
करतात, म्हणजे जे अदर ऑप्शन्स तिथे अवेलेबल असतात त्याचा लोक जास्त यूज करतात, ते ऑप्शन्स लोक जास्त वापरतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पोस्टपोन ऑफ डिमांड. त्यामध्ये बघा, if the consumers postpone his current demand to future dates, then demand is elastic. On the other hand, if the consumer cannot postpone his demand, then demand is inelastic. For example, purchase of essential commodities which cannot be postponed, then the demand will be elastic. Postponed of demand म्हणजेच काय, तर मागणी पुढे ढकलणं. जर कन्झ्युमर्सनी आपली करंट डिमांड ही फ्युचर डेटकडे पोस्टपोन केली तर डिमांड ही इलॅस्टिक म्हणजे लवचिक आहे. पण त्या उलट जर कन्झ्युमर्सनी त्यांची डिमांड ही पोस्टपोन नाही केली तर डिमांड ही इनइलॅस्टिक आहे. सिम्पल सांगितलं आहे त्यांनी. काय म्हटलं आहे त्यांनी, जर कन्झ्युमर्सनी आपली करंट डिमांड ही फ्युचर डेटकडे पोस्टपोन केली तर डिमांड ही इलॅस्टिक असते. पण त्या उलट जर कन्झ्युमर्सनी आपली डिमांड ही पोस्टपोन केली नाही तर ती डिमांड ही इनइलॅस्टिक असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रेंज ऑफ प्राइजेस. त्यामध्ये बघा, रेंज ऑफ प्राइजेस इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर्स डिटरमाइनिंग द इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. कमोडिटीज विच हॅव व्हेरी हाय प्राइस इन ब्रॅकेट व्हेरी एक्सपेन्सिव्ह और व्हेरी लो प्राइस इन ब्रॅकेट व्हेरी चीप have a relatively inelastic demand. However, and middle range of price demand tend to be elastic. रेंज ऑफ प्राइजेस म्हणजे काय, तर किमतीमधील श्रेणी म्हणजेच रेंज ऑफ प्राइजेस. मग यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की रेंज इन प्राइस हा डिटरमाइन ऑफ फॅक्टर्समधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडमध्ये डिटरमाइनिंग ऑफ फॅक्टर्समध्ये हा जो पार्ट आहे कोणता, रेंज इन प्राइजेस, हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ज्या वस्तूंची प्राईस खूप जास्त आहे किंवा कमी प्राईज आहे त्यांची डिमांड ही इनइलॅस्टिक असते. काय म्हटलं आहे त्यांनी, ज्या वस्तूंची प्राईस खूप जास्त आहे किंवा कमी प्राईज आहे त्यांची जी डिमांड असते ही खूप इनइलॅस्टिक म्हणजे अस्थिर राहते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कन्झ्युमर इन्कम. त्यामध्ये बघा, लार्जर द इन्कम द डिमांड फॉर द कमोडिटीज टेंड्स टू बी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. सिमिलरली लोअर द इन्कम द डिमांड टेंड टू बी रिलेटिव्हली इलॅस्टिक. कन्झ्युमर इन्कम म्हणजे ग्राहकांचं उत्पन्न. ज्या डिमांड जी असते ती ग्राहकांच्या उत्पन्नावर सुद्धा डिपेंड असते. म्हणजे उत्पन्न जर मोठ्या प्रमाणात असेल तर वस्तूंची डिमांड ही कॉन्स्टंट नसते. म्हणजेच इन्कम कमी झाली तर रिलेटिव्हली इलॅस्टिक म्हणजे लवचिक असते. जेव्हा आपलं इन्कम जास्त असतं, माणसाच्या ज्या गरजा आहेत ह्या आपल्या इन्कमवर डिपेंड असतात. आपलं इन्कम काय आहे त्या लेवलला आपलं एक्सपेन्सेस असतात. रादर आपलं जे इन्कम असतं त्याच लेवलला आपले एक्सपेन्सेस असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल, जर माझं इन्कम 20,000 रुपये आहे आणि मी जर खर्च 25,000 रुपये करत असेल तर विच इज कम्प्लिटली रॉंग. जर माझं इन्कम 20,000 रुपये आहे तर माझे एक्सपेन्सेस 10,000 रुपये असले पाहिजेत. माझं इन्कम जर 40,000 रुपये आहे तर माझे एक्सपेन्सेस म्हणजे माझे खर्च हे 20,000 रुपये असले पाहिजे. म्हणजे माणसाचं इन्कमच्या लेवलवर माणसाचे एक्सपेन्सेस असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. ओके. इथे पण त्यांनी तेच म्हटलं की जर इन्कम जास्त असेल तर डिमांड ही कॉन्स्टंट नसते, त्यामध्ये म्हणजे कमी जास्तपणा होत असतो. पण जर आपलं इन्कम कमी झालं असेल तर रिलेटिव्हली इनइलॅस्टिक म्हणजेच जी आपली डिमांड आहे ही लवचिक असते, इलॅस्टिक डिमांड असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी लास्ट म्हटलं तो म्हणजे ड्युरेबल गुड्स. त्यामध्ये बघा, इन केस ऑफ ड्युरेबल गुड्स द डिमांड टेंड्स टू बी इनइलॅस्टिक इन द शॉर्ट रन. फॉर एक्झाम्पल फर्निचर, बायसायकल, radio, etc. In case of perishable commodities, demand for relatively elastic. For example, milk and vegetables. Very durable goods म्हणजे काय, टिकाऊ सामान. मग ड्युरेबल गुड्स म्हणजे टिकाऊ वस्तूच्या बाबतीत डिमांड ही थोड्या पिरियडसाठी कमी पडते.
फॉर एक्झाम्पल फर्निचर, बिसायकल, रेडिओ इत्यादी. पण ज्या नाशवंत वस्तू असतात, म्हणजे ज्या जास्त टाईमसाठी टिकत नाहीत, ज्या वस्तू आपण घेतल्या की लगेच त्या यूज कराव्या लागतात, त्यांची डिमांड ही लवचिक म्हणजे इलॅस्टिक असते. फॉर एक्झाम्पल मिल्क किंवा व्हेजिटेबल म्हणजे दूध, भाज्या, हे जे प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट्स आपण जास्त कालावधीसाठी ठेवू शकत नाही. ते आपण आणले की लगेच यूज केले पाहिजेत, अदरवाईज ते खराब होतात. पण फर्निचर, बायसायकल, रेडिओ हे नाशवंत पदार्थ किंवा प्रोडक्ट नाही आहेत. हे आपण वर्षानुवर्षे आपल्याकडे ठेवू शकतो, ते यूज करू शकतो. पण मिल्क, व्हेजिटेबल्स हे जे प्रोडक्ट आहेत, हे आपण एका लिमिटेड पिरियडसाठी आपल्याकडे ठेवू शकतो. ते लगेच यूज करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, अदरवाईज ते खराब होतात. ओके, हे झाले तुमचे फॅक्टर्स डिटरमायनिंग इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडचे फॅक्टर्स काय आहेत हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ओके, थँक्यू.